मार्केट रात्री 12 वाजता चालू होतं. त्याचा दर जास्त असणार. व्हरायटी चालू झाली आहे, त्याची शेवंती. मुंबईला फुले येतेपर्यंत ट्रॅफिकमुळे कधी कधी फुले बी खराब होतात. मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले. तर आज आपण निघालोय मुंबईमधील सगळ्यात सुप्रसिद्ध मार्केट म्हणजे फुलांचं मार्केट, दादर मार्केटला निघालो आपण. तर तिकडे माझ्या दादाचं स्वतःचं दुकान आहे, तर त्याला जाऊन विचारूया म्हणजे मार्केटचं काय आहे नक्की. तर तिकडे फुलं कशी येतात वगैरे काय काय प्रश्न मी काढले, तर तिकडे जाऊन दादाला विचारूया की फुले मार्केटमध्ये कशी येतात, काय होतं वगैरे सगळं विचारूया. तर चला मी डायरेक्ट आता ब्लॉग बंद करतो आणि तिकडेच सुरू करूया आपण डायरेक्ट मार्केटमध्ये गेल्यावर. आपण मार्केटमध्ये आणि दादा दुकान समोरच आहे इकडे. सर, हे आपला दादा दुकान आहे. गेल्या अनेक वर्षापासून दादा हा व्यवसाय करतोय. विचारूया मार्केटची खरी कहाणी. चला तर काही प्रश्न आहेत आपण काढलेले, तर त्याला विचारूयात. हे दादा आपला व्लॉग करतो, आपला तो पण शूट करतो आता तो. दादाला प्रश्न विचारूया. तर तुझा दिवस सकाळी किती वाजता सुरू होतो आणि मार्केट इतक्या लवकर ओपन होतं का? असं काय फिक्स नसतंय. ज्या वेळेस आपली गाडी येईल त्यावेळेस आपल्याला निघायला लागते घरनं. तरी मोस्टली करून नॉर्मल जो दिवस असतो त्या दिवसात आपण 4 वाजता घरातनं निघतो. 4:30 वाजेपर्यंत आपण दुकानावर पोहोचून जातो. आणि मार्केट इतक्या लवकर ओपन होतं का? मार्केट मार्केट रात्री 12 वाजता चालू होतं. जसं पहिली गाडी आली तसं मार्केट चालूच झालं. 12:30 वाजल्यापासून पहिलं गिऱ्हाईक यायला, होलसेल गिऱ्हाईक पहिलं 12:30ला चालू होतं. त्याच्यामुळे मार्केट हे लवकरच चालू होतं. तर दुसरा प्रश्न आहे की जी फुलं मार्केटमध्ये येतात ती फुलं कुठल्या गावातून येतात आणि कुठल्या राज्यातून येतात? मार्केटमध्ये फुलं तशी प्रत्येक भागात नाही येतात. सातारा, सांगली, नाशिक, जुन्नर, परत बँगलोरची पण बरीच माला असतात. असं कुठलं गाव नाही की तिथनं ह्या मार्केटला माल येत. एक शुभम दादा, आपण त्याला पण एक दोन प्रश्न विचारूया. तर शुभम दादा, की रोज जी मार्केटमध्ये फुलं येतात ते त्यांचा फुलांचा भाव कसा ठरतो? फुलांचा भाव हा काय फिक्स नसतो. हा फुलांच्या सर्व आवकवर खेळ असतो. हा जो माल कमी असणार त्याच्या रेट जास्त असणार, त्याचा दर जास्त असणार. ज्या झेंडूचा माल जास्त त्याचा रेट कमी असणार. म्हणजे असं फिक्स नाही काही. पुढचा प्रश्न आहे की जी फुलं विकली जात नाहीत मार्केटमध्ये किंवा जी फुलं खराब निघतात तर त्या फुलांचं काय केलं जातं? असं त्या फुलांचं काही आपण हे नाही करत. आपल्या इथे ते खूपच खराब असतील तर आपण फेकून देतो, किंवा मागे BMCने आपल्यासाठी अगरबत्तीचे मशीन लावलेले आहे, त्यामध्ये जातो माल, मग त्यापासून अगरबत्त्या बनतात. प्रदीप दादा आहे, त्याला पण एक दोन, तो मार्केट गेल्या 10 वर्षापासून करतो कंटिन्यू. तर त्याला 1-2 प्रश्न विचारूया. तर प्रदीप दादा, प्रश्न असा आहे की जे आताचं मार्केट आहे आणि जे पूर्वीचं मार्केट आहे तर या दोन्ही मार्केटमध्ये काय फरक होता? पहिला 10-12 वर्ष अगोदर मार्केटमध्ये जर्मन यायचे, गुलछडी यायचे, गावठी साधा गोंडा यायचे, ते सगळे आता बंद झाले आहे. आता नवीन व्हरायटी चालू झाली आहे, जशी शेवंती, पलपल, झेंडू, हे सगळे नवीन व्हरायटी चालू झाले. टेनिस हे सगळे पहिले नव्हते. पहिले गावठी गोंडा, जर्मन, लिली, गुलछडी हे सगळे असायचे. दादाच्या दुकानाच्या बाजूलाच एक काकांचं दुकान आहे, तर त्या काकांना पण प्रश्न विचारूया, कारण ते पण खूप वर्ष झाले इकडे व्यवसाय करत आहेत. तर त्यांना पण एक प्रश्न विचारूया. तर काका, प्रश्न असा आहे की
जे शेतकरी शेती करतात तर त्यांना म्हणजे शेती करताना फुलाची शेती करताना त्यांना काय म्हणजे अडचणी येतात आणि नमस्कार. सध्या फुलं शेती करताना मजुरांचा खूप प्रॉब्लेम होतोय. कधी कधी मजूर उपलब्ध होती नाही, तसेच कधी कधी निसर्ग बी साथ देत नाही. अवेळी पाऊस किंवा ट्रॅफिकची समस्या, एवढं कधी कधी मुंबईला फुले येतपर्यंत ट्रॅफिकमुळे कधी कधी फुले बी खराब होतात. आणि अशा प्रकारे कधी रोगराईचा प्रॉब्लेम होतो, कधी अचानक कुठला तरी फुलांना रोग उद्भवतो. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. लोकांना दुसरा प्रश्न विचारूया की जे हे दादर फुल मार्केट आहे तर जे व्यापारी आहेत पूर्ण फुल मार्केटमध्ये तर त्यांना कुठल्या समस्या येतात मार्केटमध्ये, तर काका सांगायचं उत्तर काय आहे? नमस्कार. कधी कधी काय होतं का फुलांची आवक मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो, त्यामुळे फुलांना कधी कधी बाजार भेटते नाही. कधी कधी असं होतं फुलंही नाशवंत असल्यामुळे ती वेळेत संपवणे गरजेचं असतं, पण गिराईक कधी कमी होतं, त्यामुळे कधी कधी आम्हाला नाईलाजाने फुलं उधार द्यावं लागतात. तर कधी कधी ती लोक त्याचा गैरफायदा घेऊन उधारी 2-2, 3-3 वर्ष देत नाही किंवा देतच नाही. कधी कधी असाही होतो. कधी कधी प्लॅस्टिकचे फुलं बाजारात आल्यामुळे कृत्रिम फुलांना लोक जास्त घेतात, नैसर्गिक फुलांना थोडं लोक कमी महत्त्व देतात. अशा प्रकारे बऱ्याच कधी कधी ट्रॅफिकची समस्या असते, कधी कधी फुलं बी येता खराब होतात. अशा भरपूर समस्या आहे. जास्त करून गिरायकांना जर आपण जबरदस्तीने माल दिला न समजा तर ते गिरायक पैसे देते नाही, ते त्याचा गैरफायदा घेतात. अशा भरपूर समस्या आहेत. तर खूप चांगलं वाटलं की व्यापाऱ्यांच्या आपण प्रत्येक व्यापाऱ्याला एक दोन प्रश्न विचारले, दादाला एक दोन प्रश्न विचारले. फुल विकताना ज्या म्हणजे समस्या येतात त्याही त्याने सांगितल्या. तर आता पूर्ण दादाची पण पूर्ण फुलं विकून झालेली आहेत, म्हणजे पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, ही फुलं शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत येतात. प्रत्येक फुलामागे शेतकऱ्याचं कष्ट दडलंय. आणि दादर मार्केट हे असं एक ठिकाण आहे, शहर आणि गाव दोन्हींना जोडणारं एक ठिकाण आहे दादर मार्केट. म्हणजे तेवून कळालं की साध्या फुलामागे किती मेहनत असते प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक व्यापाराची, आणि प्रत्येक जी पण फुलं विकतात त्याची किती मेहनत एका फुलामागे असते. जर तुम्हाला सकाळच्या फुल मार्केटचा जर व्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा खऱ्या आयुष्यातल्या जर व्लॉग पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.